जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण एम-कॉम पार्ट फर्स्ट आणि सेकंड इयरचे जे विद्यार्थी 2023 पॅटर्नचे आहेत, त्यांचे सेमिस्टर फर्स्ट, सेकंड, थर्ड यांच्या परीक्षा कधी होणार आहे? ज्या विद्यार्थ्यांनी ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टम हा स्पेशलायझेशन विषय निवडलेला आहे, यांचं परीक्षा वेळापत्रक आपण साध्या सोप्या भाषेत बघणार आहोत. त्यामुळं तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने समजून येईल, की नेमकी आपली परीक्षा कोणत्या दिवशी होणार आहे. तर अद्याप जर का आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर त्वरित सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला समोर स्क्रीनवर एम-कॉम पार्ट फर्स्टचं अगोदर सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचं टाईम टेबल तुम्हाला दिसेल आणि सेमिस्टर 3चं पण टाईम टेबल दिसेल. म्हणजे एखादा विद्यार्थी सेमिस्टर 3 मध्ये आहे, पण त्याच्या सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड मधील काही सब्जेक्ट जर का बॅकलॉग राहिलेले असतील, तर त्याला कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेत त्याला पेपर द्यायचा आहे, किती मार्कांचा पेपर होणार आहे, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, जे विद्यार्थी रेग्युलर आता आहे किंवा जे विद्यार्थी सेकंड इयरला आहे, पण ज्यांचा सेमिस्टर फर्स्ट मधील काही विषय बॅकलॉग राहिलेला असेल, तर यांच्या विषयाचे जे काही क्वेश्चन पेपर आहे किंवा परीक्षा होणार आहे, तर सेमिस्टर फर्स्टचा पहिला पेपर हा 30 डिसेंबर 2024 ला 10 ते 1 या वेळेमध्ये मॅनेजमेंट अकाउंटचा पेपर 70 मार्काला होणार आहे. तर 2 नंबर जो काही आहे ज्याच्यामध्ये 31 डिसेंबर 2024 ला 10 ते 1 या मध्ये इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स हा पेपर होईल, जो 70 मार्कांचा असणार आहे. त्यानंतर 1 जानेवारी 2025 ला सकाळी 10 ते 1 मध्ये ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टम 70 मार्काचा पेपर होईल. तर 2 जानेवारीला 10 ते 12 या 2 तासाच्या वेळेमध्ये कॉस्ट फॉर डिसिजन मेकिंग अँड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्टिंग हा पेपर 35 मार्काचा होणार आहे. तर 3 जानेवारी 2025 रोजी 10 ते 1 मध्ये कॉस्टिंग टेक्निक्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग हा पेपर 70 मार्काला होईल. तर 6 तारखेला 4 जानेवारी 2025 रोजी 10 ते 1 या वेळेमध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी हा पेपर होणार आहे 70 मार्कासाठीचा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे 70 मार्कासाठी तुम्हाला किमान 28 मार्काला पासिंग आहे. तर 35 मार्कांपैकी किमान 14 मार्काला पासिंग आहे. एवढे जर का मार्क पडले, तर तुम्ही त्या विषयात पास आउट होणार आहे. सेकंड सेमिस्टरला जे विद्यार्थी बॅकलॉग आहेत, म्हणजे आता जे विद्यार्थी थर्ड सेमिस्टरला आहे, म्हणजे सेकंड इयरला आहे, पण ज्यांचं सेकंड सेम बॅकलॉग आहे, त्यांची परीक्षा दिलेल्या वेळेमध्ये होईल. ज्यामध्ये 30 तारखेला 2 ते 5 या वेळेमध्ये फायनान्शियल एनालिसिस अँड कंट्रोलचा पेपर 70 मार्काला होईल. त्यानंतर 31 डिसेंबरला 2 ते 5 या वेळेमध्ये स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटचा पेपर 70 मार्काला होईल. तर 1 जानेवारी 2025 ला 2 ते 5 या वेळेमध्ये ॲप्लिकेशन ऑफ कॉस्ट अकाउंटिंगचा पेपर 70 मार्काला होईल. तर 2 जानेवारी 2025 रोजी 2 ते 4 या वेळेमध्ये व्हरायन्स एनालिसिस अँड इंटरप्रिटेशनचा पेपर 35 मार्काचा होणार आहे. तर 3 जानेवारी 2025 रोजी 2 ते 5 या वेळेमध्ये कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट सिस्टम हा पेपर 70 मार्कासाठी होणार आहे. तर या पद्धतीने सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचा पेपर आपण सांगितलेला आहे. तर जे विद्यार्थी एम-कॉम पार्ट सेकंड सेमिस्टर 3 मध्ये आहे, तर त्यांचा हा पेपर हा 23 डिसेंबर 2024 पासून स्टार्ट होत आहे. ज्यामध्ये सकाळी 10 ते 1 मध्ये बिझनेस फायनान्सचा पेपर 70 मार्काला होईल. 24 डिसेंबर 2024 रोजी 10 ते 1 या वेळेमध्ये कॉस्ट ऑडिटचा पेपर 70 मार्काला होईल. तर 26 डिसेंबरला 10 ते 1 या वेळेमध्ये मॅनेजमेंट ऑडिट हा पेपर 70 मार्काला होईल. 27 डिसेंबर 2024 रोजी 10 ते 12 या 2 तासाच्या टायमिंगमध्ये डिसिजन मेकिंग टेक्निकचा पेपर 35 मार्काला होईल. तर 28 डिसेंबर 2025 रोजी 10 ते 1 या वेळेमध्ये स्ट्रॅटेजिक कॉस्ट मॅनेजमेंटचा पेपर 70 मार्काला होणार आहे. तर या पद्धतीने आपण ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग अँड कॉस्ट सिस्टम या ग्रुपचे एम-कॉम पार्ट फर्स्ट आणि सेकंड इयर 2023 पॅटर्नचे सेम फर्स्ट, सेकंड आणि थर्डचे पेपर कधी होणार आहे, याची माहिती आपण बघितलेली आहे. तर तुम्हाला या सर्व विषयांच्या क्वेशन पेपरचे जर का व्हिडिओ पाहिजे नसेल, तर आपण आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओज या काळजीपूर्वक बघता येतील. त्यामध्ये क्वेशन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स फॉर स्टडी पर्पज देखील आपण बनवलेले आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.